आयुरा, दादा, तू फायटर आहेस तेव्हा कसलंच टेन्शन घेऊ नकोस. निधीनेही त्याला धीर दिला. आयुषने तिच्याकडे बघत मान हलवली आणि ऑपरेशन थिएटरमध्ये निघून गेला. निधीने लगेच देवाला हात जोडले. इथून पुढे आयुष आत आला. पहिल्यांदाच असा माहोल बघत होता. तो आत येताच त्याला एका बेडवर झोपायला सांगितलं. त्यानंतर नर्स आणि डॉक्टर लगेचच कामाला लागले. हातात ग्लोव्ह चढवत डॉक्टर त्याच्याजवळ आले. टेथोस्कोप कानाला लावत आयुषचा हार्ट रेट चेक करत होते. आयुषला थोडी भीती वाटली, पण त्याने दीर्घ श्वास घेत स्वतःला रिलॅक्स करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांनी काही प्रश्न विचारून त्याला चेक केलं. आता तो त्या वातावरणाला सरावला होता, त्यामुळे त्याला जास्त भीती वाटत नव्हती. डॉक्टरांनी त्याला भुलीचे इंजेक्शन देणार असल्याचं सांगितलं. त्याने मान हलवली. ओटीत सर्व व्यवस्था आधीच तयार असल्यामुळे डॉक्टर फटाफट पुढे आले. जसं त्याला भूल चढली, त्याला काहीच कळेना झालं. थोड्या वेळाने डोळ्यासमोर अंधार जाणवला. डोळ्यावर झापड आली. गाढ झोपेत तो हरवला. तेवढ्या वेळेत त्याचा मेंदू मात्र जागा होता. शरीर शांत झालं होतं. त्याला डॉक्टरांचा आवाज येता येता अचानक बंद झाला. पण थोड्याच वेळात त्याला कुठून तरी थोडासा उजेड बंद पापण्यांमधून जाणवू लागला. थोडासा कवडसा. त्याने पूर्ण डोळे उघडण्याचा प्रयत्न केला, पण डोळे उघडतच नव्हते. थोडा जास्त प्रयत्न केल्यावर काय आश्चर्य, डोळे उघडले. त्याला आपण एका ठिकाणी बंद असल्याचं जाणवलं. त्याने आजूबाजूला बघितलं तर कोणीच नव्हतं. त्याला तिथून बाहेर पडायची इच्छा मात्र होत नव्हती. ह्याचं त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. त्याने त्या छोट्याशा येणाऱ्या उजेडात आपले डोळे स्थिर केले. आता त्याला तो उजेड कुठून येत होता हे स्पष्ट दिसू लागलं. त्याच्या डोक्यावर असणाऱ्या छतातून त्याला उजेड येताना दिसला. पण जसा तो तिकडे वळणार त्या आधीच तिथे कोणीतरी आलं. त्याला तो उजेड दिसेनासा झाला. तो थोडा नाराज झाला. इतक्यात पुन्हा त्याला उजेड जाणवला. तसं त्याला बरं वाटलं. त्याचं मन त्याच्या आजूबाजूला कोणीतरी आहे ह्याची जाणीव करून देत होतं. जे कोणी होतं ते त्याच्यासमोर येतं का ह्याची तो वाट बघत होता. पण 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले तरी समोर कोणी येत नव्हतं. डोकं शांत ठेवून तो विचार करत होता, जे कोणी आहे ते त्याला काही हानी पोचवत नाही की समोरही येत नाही, ह्याचा काय अर्थ असेल? तो शांतपणे तर्क लावत होता. आपल्याला बंदी बनवून त्याला काय फायदा असेल? इतक्यात त्याच्या कानावर आवाज आला. कसं वाटलं इथे येऊन? एक पुरुष आवाज त्याच्या कानात घुमला. काय? कसं वाटलं इथे येऊन? म्हणजे नक्की काय बोलायचं आहे याला? त्याने बोलायचा प्रयत्न केला, पण नाही बोलू शकला. त्याला विचारायचं होतं की नेमका तुझ्या म्हणण्याचा उद्देश काय आहे, पण शब्दच फुटत नव्हते. मुका झालाच वाटतं. पुन्हा त्याच्या कानावर आवाज आला. तो मनातच विचार करत होता, मी तर मुका नाही, पण मग मला बोलायला का जमत नाही? आणि हा जो कोणी आहे तो एकतर समोर येत नाही आणि स्वतःच काहीतरी अंदाज लावत बसतो. मी मुका नाही, सांग रे याला कोणीतरी, तो मनातच बोलत होता. इतक्यात एक व्यक्ती त्याच्या समोर आली. आता उजेड पूर्वीपेक्षा जास्त दिसत होता आणि तो स्वतःला बघू शकत होता. एका बाकड्याला खूप घाण ठिकाणी त्याला बांधलेलं होतं. म्हणजे तिथे लाल चिखल दिसत होता. पण काय आश्चर्य, त्याचं नाक काम करत नव्हतं. त्याला तिथला घाण वास येत नव्हता. त्याने पुन्हा एक नजर स्वतःवर आणि मग आजूबाजूला टाकली. एक माणूस दाढी वाढलेला त्याच्या समोर उभा होता. त्याचे केस पिकले होते.
त्याचा चेहरा हळूहळू त्याला दिसू लागला, पण ओळखता येत नव्हतं. कोण असेल हा? ह्याची माझी काय दुश्मनी? तो विचार करत होता. त्याने त्या माणसाला विचारायचा प्रयत्नही केला, पण अजूनही त्याला बोलता येत नव्हतं. ह्याने काय माझ्यावर भानामती केली की काय? मला बोलता का येत नाही? आयुष पूर्ण कन्फ्यूज झाला होता. त्याला हालता येत नव्हतं. तो माणूस त्याला काही करतही नव्हता. आयुषला आपली सुटका कशी करायची हे कळत नव्हतं. तो त्याला सोडायला सुद्धा सांगू शकत नव्हता, कारण त्याचा आवाजच बाहेर पडत नव्हता. आपल्या हातापायांची हालचाल करायचा प्रयत्न आयुषने केला, पण तेही त्याला जमलं नाही. तेही दगडासारखे झाले होते, हलतच नव्हते. तो स्वतःला इतकं हतबल कधीच समजत नव्हता. थोडी भीती वाटू लागली होती त्याला, पण त्याने स्वतःला शांत केलं. मुश्किल परिस्थितीत संयमाने घेतलं तर मार्ग मिळतो हे ऐकलं होतं त्याने. म्हणूनच तो शांत राहिला. तो माणूस आता त्याच्या जवळ येत होता. त्याने नेहमीसारखा दीर्घ श्वास घेतला आणि सोडला. इकडे बाहेर आयुषचा मोबाईल निधीच्या हातात होता. तिला आयुषच्या मोबाईलचा पासवर्ड माहित होता. तिने सुगंधाचा आलेला मेसेज बघितला. दोघेही वेडे. ती आली ते रवीला सोबत घेऊन. शहाणी नाही अजिबात. तिला भेटायलाच यायचं होतं तर एकटे यायचं ना. दोघेही इतकं एकमेकांवर प्रेम करतात, पण स्पष्ट बोलतच नाहीत कोणीच. हा बोलायचं सोडून फक्त काळजी करतो. आपल्याला काय झालं तर ह्या भीतीने तिच्याशी बोलत नाही. निधी विचारच करत होती की इतक्यात तिला क्लिक झालं. समीरही आले होते सुगंधासोबत. म्हणजे हा समीरचाच काही प्लॅन नसेल ना. मलाही एका शब्दाने बोलले नाहीत. निदान मी तरी वेळेत आले असते ना. ती मनाशीच विचार करत होती. आराध्य घरी फोन करून आयुषला ऍडमिट केलं ते सांगत होता. आई बाबा थोडं उशिराच येणार होते, कारण सर्वांनी गर्दी करून चालणार नव्हतं. पण आता आई बाबा चौकशी करत होते. अवनीनेही विचारले. ती नंतर आई बाबांबरोबर येणार होती, सगळ्यांना जेवण घेऊनच. आराध्याचं बोलणं झाल्यावर त्याने निधीच्या बाजूलाच बसून घेतलं. निधी विचारात हरवलेली होती. निधी, काय झालं? आराध्याने निधीकडे बघत विचारलं. काही नाही दादा, मला या आयुष दादाचं काहीच कळत नाही. तो स्वतःच सुगंधाला बाजूला करतो आणि स्वतःला त्रास करून घेतो. मला सांग, असं किती दिवस तिला लटकवत ठेवणार आहे? छोट्याशा गोष्टीवरून तिच्याशी भांडण करत बसला आहे. जर तिने ह्याला समजून नाही घेतलं तर नातं तुटायला वेळ लागणार नाही, कारण आयुष दादाचं वागणं चुकीचं आहे. निधी म्हणाले. आराध्याला काहीच माहित नव्हतं. त्याने निधीकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं. काय झालं होतं दोघांमध्ये? मला काहीच माहित नाही. आराध्य निधीकडे बघून म्हणाला. तसं निधीने त्याला जे काही अजूनपर्यंत घडलं होतं ते सगळं सांगितलं. निधीचं बोलणं ऐकून आराध्यने डोक्यालाच हात लावला. काय बोलावं ह्यावर आराध्याला कळेना. हे आई बाबांनाही माहित नाही, नाहीतर आयुष दादाला आई खूप ओरडली असती. मीही काही बोलली नाही. आयुष दादाला घरी जाऊ दे, मग मी सांगेन घरी, असं ठरवलं होतं. पण आता गोष्टी जरा जास्तच किचकट होत आहेत. सुगंधाच्या भावाला राग आला तर तो सुगंधाचं आयुष दादासोबत लग्नही लावून देणार नाही. निधी सिरियस होत म्हणाले.
आता आयुषला हेतून बाहेर येऊ दे, मग आपण घरी बोलू हा विषय, आराध्याने निधीला सांगितलं. हा, कारण आयुष दादाचं वागणं समीरला खटकलं तर तो गप्प बसणार नाही. आणि तसंही माझ्याशी असं कोणी लग्नाआधी वागलं असतं तर तुम्ही तरी गप्प बसला असता का? तुम्ही हाच विचार करणार ना की अजून लग्न नाही झालं तर हा असं वागतोय, लग्न झाल्यावर कसं वागेल माझ्या बहिणीशी? निधीने आराध्याला विचारलं. निधी, सर्व ठीक आहे, पण आता आपण हा विषय घरात बोलू शकत नाही, कारण आधीच सगळेच घरात टेन्शनमध्ये आहेत. त्यात हे असं काही कळलं तर अजूनच धक्का बसेल आई बाबांना. आराध्य निधीला समजावत म्हणाला. निधीला हे माहीत होतं, पण आतून तिला काही वेगळंच जाणवत होतं. जर हे आपण लवकर घरी सांगितलं नाही तर काहीतरी वेगळंच होईल, जे नंतर क्लिष्ट होऊन जाईल. तिला स्वतःलाच काहीतरी करायला हवं होतं आता. बोलता बोलता वेळ निघून जात होता. थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले. आराध्य लगेच त्यांच्या जवळ गेला. ऑपरेशन सक्सेसफुल झालं, डॉक्टरांनी हसत आराध्याला सांगितलं. आराध्याला ऐकून बरं वाटलं. इतका वेळ टेन्शन मध्ये गेला होता, आता ऑपरेशन नीट झालं ऐकून आराध्याला बरं वाटलं होतं. त्याने अवनीला कॉल करून सांगितलं, आई बाबांना सांग ऑपरेशन नीट झालंय. तो शुद्धीत आला की मी कॉल करतो तुला, तुम्ही सगळे या. डॉक्टर म्हणाला आहे तो 4 तासात येईल शुद्धीत. आराध्यने अवनीला सगळी माहिती पुरवली. चालेल, ऑपरेशन व्यवस्थित झालं ना ते बरं झालं. मी सांगते हा आई बाबांना, मी जेवण घेऊन येते थोड्या वेळात. अवनीने सांगितलं आणि कॉल कट केला. आराध्य आणि निधीने आयुषला बाहेरूनच बघितलं. त्याला आता आयसीयू मध्ये शिफ्ट केलं होतं. कपाळाला आता पांढरी पट्टी दिसत होती, पण एक समाधान होतं, ऑपरेशन बिनगोर झालं होतं. डॉक्टरांचा सिरियस चेहरा बघायची वेळ आली नाही, त्यामुळे निधी आणि आराध्य दोघेही रिलॅक्स होते. दोघेही येऊन परत बाहेरच्या वाकावर बसले. इकडे समीर कामाला गेला तरी त्याचा राग काही कमी होत नव्हता. त्याने निधीला सांगितलं नव्हतं तो हॉस्पिटलला गेला ते. तिला कळल्यावर कशी रिॲक्ट होईल काय माहित. त्याने काम करायचा प्रयत्न करत होता, खूप प्रयत्न करूनही त्याचं लक्ष लागेना. शेवटी त्याने निधीशी बोलायचं ठरवलं, पण फोन करून बोलू शकत नव्हता. म्हणून समीरने मेसेज केला निधीला. निधी, तू हॉस्पिटलला पोहोचलीस का? मी येऊन गेलो हॉस्पिटलला, सुगंधाला घेऊन आलेलो. रवीलाही बघायचं होतं समीरला, म्हणून तोही आलेला. तू आली नव्हतीस तेव्हा थांबणार होतो, पण आयुषने आम्हाला लगेच जायला सांगितलं स्वतःहून. समीरने सर्व खरं खरं तिला मेसेज करून सांगितलं होतं, काहीच लपवलं नव्हतं. आता तिचा काय रिप्लाय येतो याची प्रतीक्षा होती त्याला. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताडे. धन्यवाद. लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, मित्रांमध्ये शेअर करा.